नमस्कार मंडळी. थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीच्या सीझन मध्ये काहीतरी शरीराला गरम अशी वस्तू आपण खाल्ली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो मी घेऊन आलो आहे शापूची भाजी. तर सुरुवातीला मित्रांनो काय करायचं, मिरची, लसूण, कांदा आणि बॉईल केलेला बटाटा. त्यानंतर वाटणामध्ये मिरची, लसूण, अद्रक आणि विलायची थोडी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी ऑइल टाकून घ्यायचं आहे. ऑइल टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये चिली टाकायची. त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे. ते टाकून झालं तर त्याला परतवून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार सॉल्ट टाकायचं आहे मित्रांनो. चवीनुसार हळद टाकायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्याला ते पूर्ण परतवून घ्यायचं आहे मित्रांनो. परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला बॉईल बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडं परतवून घ्यायचं आहे. आणि ते परतवून झाल्याच्या नंतर शापूची भाजी त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. आणि ऍड करून झाल्याच्या नंतर त्याला चारी बाजून मिक्स आणि परतवून घ्यायचं आहे. ते करून झाल्याच्या नंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आहे मित्रांनो. आणि झाकण काढूनच मित्रांनो बघतच आहात किती चांगल्या पद्धतीने शापूची भाजी झालेली आहे. मित्रांनो आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.